सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 कडव्याचा या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुकोबराय सांगतात आपले हिता करता तुम्ही आम्ही जागलं पाहिजे. आपले हिता करता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबरायांनी धन्यता दिली. महाराज मातेला धन्यता का, पित्याला धन्यता का? कारण माता आणि पिता जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ 2 नाती आहेत. आपली आई आपल्या लेकराला उचलते आणि कडेवरती घेते, याचं कारण एकच आहे, आपल्याला समोरचं जेवढं पाहता येतंय ना तेवढं पाहता यावं म्हणून कडेवरती घेते, तिचं नाव आई आहे. पण आपल्याला जेवढं समोरचं पाहता येतंय ना त्याच्यापेक्षा पुढचं पाहता यावं म्हणून उचलून खांद्यावरती घेतो ना त्याचं नाव बाप आहे. म्हणून धन्य माता पिता, मातेला धन्यता आणि पित्याला धन्यता आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आपल्या हिता करता जागा. महाराज आपलं हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये हित आहे. भगवान परमात्म्याचं नाम मुखानं घेतलं तर तोंड पवित्र होतं, हातानं टाळी वाजवली तर हात पवित्र होतात, पायानं तीर्थयात्रा केली तर पाय पवित्र होतात. मुखो पवित्रम यदि राम नामम, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पद्म पवित्रम यदि तीर्थयात्रा. हात पवित्र होतील दान करा, पाय पवित्र होतील तीर्थयात्रा करा किंवा कीर्तनाच्या मंडपात येऊन बसा आणि तुमचं तोंड पवित्र होईल. एकमेकाला शिव्या द्या, होईल का तोंड पवित्र? झोपले का काय? एकमेकाला शिव्या दिल्यावर तोंड पवित्र होईल का? तोंड पवित्र होण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना गुण करी, पुण्याची गणना गुण करी, पुण्याची गणना गुण करी, पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे गणना, भूताची गणना गुण हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. मुखानं हरी हरी म्हटल्याच्या नंतर तुम्हा मला पुण्याची प्राप्ती होईल. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम मुखानं तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे, भगवान परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे, भगवान परमात्म्याचं रूप एवढं गोड आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले, आता दृष्टी पुढे ऐजाची तुराये, जो मी तुझं पाहे विळ विळा किंवा पांडुरंगा. भगवान परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे म्हणून भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही आम्ही मुखानं घेतलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर फळ काय मिळतं? मंगळवेढ्याला एका वेश्याची मुलगी राहत होती, पंढरपूरला गेली, भगवान परमात्म्याचं अंतकरणातून नाम घेतलं, भगवान परमात्म्यानं त्या मुलीला मंदिरात जागा दिली. एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, केली आई बापाची सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भगवान परमात्मा अंतकरणातला भाव पाहतो, अंतकरणातला भाव पाहून भगवान परमात्मा तुम्हा मला फळ देतो. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही आम्ही अंतकरणातून करा. तुकोबराय सांगतात आपल्या हिता करता जागा. महाराज आपलं हित कशामध्ये आहे? देशाच्या सेवेमध्ये आपलं हित आहे, धर्माच्या सेवेमध्ये आपलं हित आहे, साधू संतांच्या सेवेमध्ये आपलं हित आहे आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये आपलं हित आहे.
म्हणून आपल्या हिताकरता तुम्ही आम्ही जागलं पाहिजे. महाराज एकमेकाच्या जवळ जाऊन आपली माणुसकी जपणं म्हणजे आपलं हित आहे. माणसानं, मी नेहमी सांगतो, माणसानं आयुष्यामध्ये धन जास्त कमवू नये, पण माणसानं आयुष्यामध्ये जवळची माणसं जास्त कमवावी. याचं कारण काय? धनानं श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावरती भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. म्हणून माणसानं जवळ असणारी जी माणसं आहेत, गरीब असणारी जी माणसं आहे, याच्याशी मैत्री केली पाहिजे. मैत्री करायची असेल तर छत्रपती शिवाजी राजे आणि बाजीप्रभू देशपांडे सारखी करा. मैत्री करायची असेल तर श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदाम देवासारखी करा. अरे आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये 100 मित्र धावून येतात, ते 100 मित्र आपले खरे नसतात, पण वाईट काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळ धावून येतो ना, तो आपला खरा मित्र असतो. म्हणून जवळचे मित्र माणसानं कमवायला शिकलं पाहिजे, जवळची माणसं कमवायला शिकलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, धन कमवू नका, माणसं कमवा. याचं कारण फुलानं फुल जोडत गेलं की फुलाची फुलमाळ तयार होते, दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्याची दीपमाळ तयार होते, एका विटेला दुसरी वीट जोडली की विटेची भिंत तयार होते, एका माणसानं दुसरा माणूस जोडला ना, माणुसकीचा खंड नातं तयार होतं. आणि तेच माणुसकीचं नातं या जन्मात नाही कमी येऊ द्या. ज्या वेळेस आपलं प्रेत आपल्या घराच्या शेजारी सजलेलं असतं ना, त्यावेळेस आपल्या प्रेताच्या शेजारी झालेली गर्दी सांगून जाते, हा माणूस स्वतःसाठी किती जगला आणि समाजासाठी किती जगला. माणसानं जगत असताना समाजासाठी जगावं, तरच आपली कीर्ती या जगताच्या पाठीवरती राहते. तो कमने का मरने जीत रे, तो कमने का मरने जीत रे, तो कमने का मरने जीत मरणेची जरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. या जगताच्या पाठीवरती तुमचं आमचं जर नाव राहावं वाटत असेल तर माणसानं आयुष्यामध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आयुष्यामध्ये जर चांगलं कर्म करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाम घ्या, नामचिंतन करत असताना कर्म करा. भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, भगवान परमात्म्यानं जन्माला घातले आणि भगवान परमात्मा जन्माला घालणं त्याच्या हातात आहे, मारणं सुद्धा त्याच्या हातात आहे. पण जन्माला घालण्यापासून मरेपर्यंत जेवढा मधला काळ आहे ना, तो मधला काळ कसा चांगल्या पद्धतीनं जगायचा आणि कसं वागायचं हे तुम्ही आम्ही या समाजामध्ये शिकलं पाहिजे. एखादं चांगलं कार्य जर तुम्ही करत असाल तर चांगलं कार्य करत असताना अनेक लोक तुम्हाला नावं ठेवतात. एखाद्यानं गाडी घेतली, एखाद्यानं बंगला बांधला, एखाद्यानं जमीन घेतली ना की लोक म्हणतात सुधारल्यासारखं करायला लागलं. लोकांच्या नावं ठेवण्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपली प्रगती करत राहायचं. पण जी लोक नावं ठेवतायत ना त्यांच्यासाठी असं काहीतरी कार्य करून दाखवायचं, असं काहीतरी कार्य करून दाखवायचं. जी लोक नावं ठेवत होती ना ती लोक आपल्याला नमस्कार घालण्याकरता आपल्या जवळ आली पाहिजेत. चांगल्या लोकाला आयुष्यामध्ये त्रास होतो. तुकोबरायांना त्रास झाला, ज्ञानोबरायाला त्रास झाला, नामदेव महाराजांना त्रास झाला, एकनाथ महाराजांना त्रास झाला. पण जी लोक आयुष्यामध्ये त्रास सहन करतात त्यांचा स्वाद जगताच्या पाठीवरती दरवळल्याशिवाय राहत नाही. आजही तुकोबरायाचं नाव आहे, ज्ञानोबरायाचं नाव आहे, नामदेव महाराजांचं नाव आहे, एकनाथ महाराजांचं नाव आहे. यांनी त्रास सहन केला. महाराज तुकोबरायाचा गाथा लोकांनी पाण्यात बुडवला.
ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं. अरे तुकोबारायांच्या अंगावरती उखळतं पाणी टाकलं. तुकोबारायाचा गाथा लोकांनी पाण्यात बुडवला. तुकोबारायांना शिव्या दिल्या. पण ज्या लोकांनी शिव्या दिल्या, जी लोक गाथा बुडवायला होती, जी लोक तुकोबारायांना वेडं वाकडं बोलत होती, तीच लोक ज्या वेळेस जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुकोबारायांना नेण्याकरता विमान घेऊन आला होता ना, त्यावेळेस तीच लोक तुकोबारायाच्या दर्शनाकरता पहिल्या रांगेत उभी होती. तुकिता तुलने ब्रह्मा तुकाची आली तुकिता तुलने ब्रह्मा तुकाची आली मनोनी रामेश्वरी करणी मत कठविले आरती तुकाराम स्वामी गुरुदेव आरती तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. आपण आपल्या हिताकरता जागा, लोक तर नावं ठेवत असतात, लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात, म्हणून आपण लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही. आपलं कार्य आपण करत राहायचं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आपल्या हिताकरता जागा. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये हित आहे. महाराज त्याचं नाम घेतल्याच्या नंतर आम्हाला काय फळ मिळेल का? त्याची सेवा केल्याच्या नंतर, आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर, साधू संतांची सेवा केल्याच्या नंतर, देशाची धर्माची सेवा केल्याच्या नंतर आम्हाला काय फळ मिळेल का? अरे देवाची सेवा करा, धर्माची सेवा करा, पंथाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आपल्याला काही ना काही फळ भगवान परमात्मा तुम्हाला देत असतो. पण ज्या वेळेस आपली आई आहे, ज्या वेळेस आपला बाप आहे, तोपर्यंत आई वडिलांची सेवा केली तर भगवान परमात्मा नक्की आपल्याला फळ देतो. ऐका, ज्ञानोबा आहे ना, भगवान परमात्म्यानं रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे इतकी ताकद दिली. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. किंवा म्हैसी पुत्रामुखी बोलविले श्रुती, चालविले भिंती वैसुनिया, किंवा चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जड भिंत चालवणे इतकी ताकद ज्ञानोबारायांना दिली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जवळचे लोक आहेत, जोपर्यंत आपले मित्र आहेत, जोपर्यंत आपले आई वडील आहेत, जोपर्यंत आपले नातेवाईक आहेत, तोपर्यंत त्यांना सांभाळा गड्या. आई गेल्याच्या नंतर आई येत नाही, बाप गेल्याच्या नंतर बाप येत नाही. ज्ञानोबारायांची आई गेली, ज्ञानोबारायांचा बाप गेला, 10 मुकल्या रडले तरी आई भेटली नाही, बाप भेटला नाही. तुम्हाला माहित असेल, आळंदीमध्ये 4 भावंड राहत होती, निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान आणि मुक्ताबाई. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत लेकरांनी इकडं तिकडं जायचं, दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता जायचे. झोळीमध्ये अन्न टाकायचं आणि ते अन्न घेऊन घरी यायचं आणि सगळ्यांनी वाटून खायचं. रोजचा नित्यक्रम चालू होता, रोजचा नित्यक्रम चालू होता. गरिबीची परिस्थिती आहे. मी नेहमी सांगतो बघा, आपल्या प्रारब्धानं आपण आयुष्यामध्ये गरीब झाला तर कधी लाजायचं नाही, आणि आपल्या प्रारब्धानं आपण आयुष्यामध्ये श्रीमंत झाला तर कधी माजायचं नाही. कारण आपण मेल्याच्या नंतर श्रीमंत लोक 4 व्हीलरने स्मशानापर्यंत येतात, पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या प्रेताला खांदा देण्याकरता आपल्यातलेच गरीब माणसं असतात. म्हणून माणसानं नेहमी गरीबाशी मैत्री केली पाहिजे. ज्ञानोबारायांच्या गरिबीची परिस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये घेत आहेत. एक दिवस असा प्रसंग घडला, 2-3 दिवस झालं ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गेले नाहीत. आता भिक्षा मागण्याकरता गेले नाहीत म्हटल्याच्या नंतर 3रा दिवस उजळला. 3ऱ्या दिवशी 5 वर्षाची ज्ञानोबारायची छोटीशी बहीण आहे, तिचं नाव आहे मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईनं ज्ञानदादाला सांगितलं, हे ज्ञाना, 3 दिवस झालं काही खाल्लं नाही रे, पोटात कावळे ओरडतायत, अरे काही कर पण माझ्याकरता अन्न घेऊन ये. अरे बहिणीचं वाक्य आहे, आणि बहिणीचं वाक्य तेवढं त्या लेकरानं ऐकलं. काखेमध्ये झोळी अडकवली, आणि झोळी अडकवल्याच्या नंतर
ज्ञानोबराय चालत 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 निघाले कुठं? भिक्षा मागण्याकरता. कारण ज्ञानोबरायाला माहितीये 5 वर्षाची आपली बहीण आहे, धाय मुकल्या रडते, डोळ्यातून आसवाच्या धारा वाहतात. रडणारी लेक आहे, रडणारी बहीण आहे, तिच्या पोटामध्ये कावळे ओरडतायत. तिच्या करता काही ना काही आपण अन्न घेऊन आलो पाहिजे. महाराज खरं सांगू, आता 2-4 दिवसावरती दिवाळी आली आहे, भाऊबीज आली आहे. तुमची खरी भाऊबीज कधी साजरी होईल सांगू? आपली बहीण भाऊबीजेला जर आपल्या घरी आली ना, जा बहिणीच्या जवळ आणि बहिणीच्या जवळ जाऊन बहिणीच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवा आणि बहिणीच्या पाया पडा. आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या पुढे शपथ घ्या, ए ताई, ए दीदी, मी तुला या भाऊबीजेला काही नाही का गिफ्ट देणार, नाहीत माझ्याकडे पैसे नसू द्या, नाही माझ्याकडे कपडे घेणे इतकी, साडी घेणे इतकी ताकद नका घेऊ, पण त्या बहिणीच्या जवळ जाऊन एकच प्रार्थना करा, ए ताई, अरे आजपासून मला समोर दिसणारी प्रत्येक स्त्रीकडे मी बहीण म्हणून पाहिन. आजपासून माझ्या समोर दिसणारी प्रत्येक स्त्री आहे ना, माझ्यापेक्षा मोठी असेल तर आई म्हणून तिच्याकडे पाहिन, आणि लहान असेल तर तिच्याकडे बहीण म्हणून पाहिन. हीच तुमची भाऊबीज आहे. अरे आपल्यापेक्षा मोठी दिसणारी जी स्त्री आहे तिला आई म्हणा, आपल्यापेक्षा लहान दिसणारी स्त्री आहे तिला बहीण म्हणा. ज्ञानोबरायाची बहीण आहे, वाक्य ऐकलंय कानामध्ये, बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता निघालेला भाऊ आहे. तोच भाऊ चालत 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 एका दरवाजाच्या जवळ गेला, दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावल्याच्या नंतर घरातून व्यक्ती बाहेर आला. त्यानं विचारलं, का रे ज्ञान्या, 3 दिवस झालं भिक्षा मागण्याकरता आला नाही, मग आज भिक्षा मागण्याकरता आला रे गड्या? अरे तो 3 दिवस आला नाही म्हणून आम्ही काही सुद्धा तुझ्याकरता अन्न ठेवलं नाही. रात्रीची शिळी भाकरी आहे. ज्ञानोबरायाने मान खाली घातली आणि डोळ्यातले 2 अश्रू जमिनीवरती पडले. जमिनीवर पडलेले 2 अश्रू समोर उभा असलेल्या व्यक्तीनं पाहिलं. तो व्यक्ती ज्ञानदादाला विचारतो, हे ज्ञान्या, अरे रडतो कशा करता, तुझ्या डोळ्यात पाणी का? रडणारा ज्ञाना म्हणतो की दादा, अहो मला माझ्या करता नाही अन्न पाहिजे, माझ्या निवृत्ती दादा करता नाही अन्न पाहिजे, पण माझी 5 वर्षाची मुक्त आहे, 10 मुकल्या रडते, 3 दिवस झालं उपवासी आहे, डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत आहेत, मला अन्न नसलं तरी चालेल, पण माझ्या 5 वर्षाच्या बहिणीला अन्न पाहिजे, म्हणून मी भिक्षा मागण्याकरता आलोय. त्या व्यक्तीनं नाही विचार केला. घरातली शिळी राहिलेली भाकरी ज्ञानोबरायाच्या झोळीत टाकली, 2-3 घरची भिक्षा मागितली आणि चालत 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 ज्ञानोबराय इंद्रायणीच्या काठावरून जात होते. इंद्रायणीच्या काठावरून जात असताना एका दुष्ट व्यक्तीनं पाहिलं आणि ज्ञानोबरायाच्या काखीतली झोळी हिसकावून घेतली, झोळीतलं अन्न मातीवरती टाकलं आणि पायानं तुडवलं. ज्ञानोबराय रडायला लागले. रोज हसत येणारा ज्ञाना आईला आज रडत येताना दिसला. रडणाऱ्या ज्ञानाला आई विचारते, हे ज्ञाना, रडतो कशा करता, तुझ्या डोळ्यात पाणी का? रडणारा ज्ञाना म्हणतो, आई भिक्षा मागण्याकरता गेलो होतो, माझ्या मुक्ताईला भूक लागली होती आई, आणि मुक्ताई 10 मुकल्या रडत होती, भिक्षा मागण्याकरता गेलो, 2-3 घरची भिक्षा मागितली आई, 2-3 घरची भिक्षा मागून इंद्रायणीच्या काठावरून येत होतो. येत असताना एका दुष्ट व्यक्तीनं पाहिलं आणि झोळीतलं अन्न मातीवरती टाकलं, पायानं तुडवलं. आई, आई ते अन्न मला मिळालं नाही याचं दुःख नाही वाटत, आई ते अन्न माझ्या मुक्ताईला मिळालं नाही याचं नाही दुःख वाटत, ते अन्न एखाद्या मुक्या जनावराच्या पोटामध्ये जरी गेलं असतं ना तरी समाधान वाटलं असतं. आईला तो त्रास सहन नाही झाला. आईनं ज्ञानोबरायाच्या वडिलाला विठ्ठलपंतांना सांगितलं, जा तुम्ही पैठणला न्याय मागा. पैठणच्या लोकांना न्याय मागितला. पैठणच्या लोकांनी न्याय नाही दिला. त्यांनी सांगितलं, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल, तुम्हाला मरण पत्करावं लागेल. कोणत्या आईला वाटतं का हो आपली 5 वर्षाची लेक सोडून आपण मरण पत्करावं? कोणत्या बापाला वाटतं का आपली 5 वर्षाची लेक सोडून आपण मरण पत्करावं? परंतु लेकरांच्या सुखासाठी देहांत प्रायश्चित्त करणारी जगातली 2च नाती, एक म्हणजे विठ्ठलपंत आणि दुसरी म्हणजे रुक्मिणी माता. दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळेस ठरलं आज संध्याकाळी 11:30 वाजता आपल्याला देहांत प्रायश्चित्ताला जायचंय.